नमस्कार, मी सुवर्णा देशपांडे, शिवाई पार्क येथे राहते. आज मी आपल्याला पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी CKP पद्धतीची कशी करायची ते सांगणार आहे. पुरणपोळी करण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवते आता. 1 वाटी चणा डाळ, पाऊण वाटी साखर, अर्धा वाटी गूळ, 1 वाटी रवा, पाव वाटी मैदा, पुरणामध्ये घालण्यासाठी थोडंसं मीठ, जायफळ पावडर, वेलची पावडर आणि तेल. पुरणपोळीसाठी आपण अगदी बारीक रवा घेतला आहे, जो आपण रवा लाडूसाठी वापरतो ना, तो एकदम बारीक रवा. पुरणपोळीसाठी आपण चण्याची घेतली आहे, चण्याची डाळ आहे. ती साधारणतः 1 तासभर भिजत ठेवली तर शिजायला सोपी होती. ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवू शकतो आणि त्याच्यामध्ये दुप्पट पाणी घालून ती डाळ शिजवायची. आपण समजा डाळ शिजल्यानंतर पाणी जास्त वाटलं तर आपण ते साईडला गाळून घेऊ शकतो आणि त्याची आपण कटाची आमटी करू शकतो. त्याची डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेतली आहे. आणखीन ती शिजवून पाणी जास्त जे होतं ते आपण साईडला काढले, तो कट त्याला म्हणतात, जो आपण साईडला काढून ठेवला आहे. डाळीतलं मॅक्झिमम पाणी आपण काढायचं आहे, जेणेकरून डाळ जर कोरडी असेल तर ती जेव्हा आपण गूळ साखर घालून आटवतो तेव्हा ती पटकन आटली जाते. गूळ थोडासा मी आता वितळवून घेते. एकदा गूळ वितळला की मग आपण त्यात डाळ घालू. पूर्ण वितळवून घेतलं आहे. ह्यामागचं कारण असं की गुळाचे खडे असेल आणि डाळ थंड झालेली असेल तर आटवायला वेळ लागतो. आपण आता डाळ घातली आहे गुळामध्ये. गुळामध्ये आपण चण्याची डाळ घातली होती. आता आपण याच्यामध्ये साखर घालतोय, तर थोडंसं चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता हे सगळं आपण एकत्र एकजीव करायचं आहे आणि पुरण हे आपलं चांगलं आटवून घ्यायचं आहे. हे आता आपलं पुरण झालेलं आहे, ते एकत्र गोळा झालेलं आहे. एकत्र गोळा झाला आहे आणि कालथ्यावरनं ते सहज पडत नाही आहे. गरम गरम असताना पुरण जर आपण हे गाळलं ना तर हे खूप सोपं जातं आपल्याला गाळायला. भांडं ठेवलं आहे, त्या भांड्यावर पुरण यंत्र ठेवलं आहे आणि आपण अशा प्रकारे पुरण गाळणार आहोत. गाळलेलं सगळं पुरण जे आहे खाली डब्यात जमा होईल. आपलं पुरण छान गाळून झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण वेलची जायफळ दोघांची पूड घालू आणि अर्धा टीस्पून वेलची पूड. आपण हे आपल्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. आणि शेवटीच घालायचं, पुरण शिजताना नाही घालायचं. शेवटी घातलं की त्याचा वास चांगला राहतो, नाहीतर त्याचा वास सगळा पुरणात निघून जातो शिजताना. पुरण आपलं व्यवस्थित तयार असेल ना तर ते हाताला चिकटत नाही आणि छानसा गोळा तयार होतो. रवा 1 वाटी, पाव वाटी मैदा, थोडंसं मीठ. हे मिश्रण आपण सगळं एकत्र करूया आणि त्याच्यामध्ये पाणी घालून मळून घेऊया. आपण हे आता रवा मैद्याचं जे मिश्रण मिक्स केलेलं आहे ते आपल्याला साधारणतः अर्धा तास पाऊण तासच्या वर ते कमीत कमी भिजलं पाहिजे. ही कणिक साधारणतः आपल्याला अशी मळायची आहे आणि नंतर ह्याच्यावर थोडंसं तेलाचा हात लावून अर्धा पाऊण तास मुरत ठेवायची. कणकेला तेलाचा थोडासा हात लावूया आणि मुरत ठेवूया तिला. साधारणतः 1 चमचा लावायचा आहे आता फक्त. नंतर आपल्याला तेलामध्ये मळून घ्यायचं आहे अर्धा तासानंतर. छान मुरली आणि त्याला आपण थोडंसं अजून मऊ करावं लागेल, कारण रव्याने संपूर्ण पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे. ह्याला आता आपण तेल आणि पाणी लावायचं आहे आणि चांगलं मळून घेऊन थोडं अजून मऊसर बनवायची. थोडं थोडं पाणी घालून आपण ही कणिक आता सैल करून घेतो. छान मऊसूद अशी मळली की पुरणपोळी लाटायला सोपी जाते. अशी तार सुटली आहे की समजायचं आपली कणिक छान मळून झाली आहे. तेलपोळी आपण ज्या करणार आहोत ह्या पत्र्यावर लाटणार आहोत, कारण तेलपोळी ही पूर्ण तेलावर लाटली जाते, त्याच्यासाठी आपण पत्रा वापरणार आहोत.
समजा आपल्याकडे तेलकढी पत्रा नसेल पोळीसाठी तर आपण पार्चमेंट पेपर किंवा बटर पेपर वापरू शकतो. ठेवल्या तिला थोडंसं तेलाचा हात फिरवते. पत्र्याला आपण तेलाचा हात लावून घेऊया असा. आपण आता कणिक घेतली आहे. साधारण कणकेच्या दुप्पट आपण पुरण घेणार आहोत. कणिक अशी पसरून घ्यायची. तुम्ही हातावर पसरू शकता किंवा असं तुम्ही पोलपाटावर सुद्धा लाटू शकता. ती काहीच हरकत नाही. पुरणाचा गोळा ठेवायचा आणि सगळ्या बाजूनी असं त्याला एकत्र करायचं. तयार आहे. हे महत्त्वाचं आहे. एकदा पत्र्यावर ठेवलं की जरा हाताने अलगद त्याला दाबून पसरवून घ्यायची आणि पोळी लाटताना पत्रा फिरवून फिरवून पोळी लाटायची आणि एकसारखी छान सगळीकडनं पातळ लाटून घ्यायची. आणि कडेकडेला ज्या पांढऱ्या कडा असतात ना त्या अशा दाखवल्या त्याप्रमाणे काढून घ्यायच्या. आता अलगदपणे ना तर पत्र्यावरची पोळी तव्यावरही दाखवली आहे त्याप्रमाणे सोडायची. आरामात सुटते. भरपूर तेल असतं त्यामुळे ती सुटायला अजिबात त्रास होत नाही. आपली ते पुरणपोळी झाले का आपण थोडंसं चेक करूया. असे छान त्याला फुगे यायला लागले. मी शिजते छान आपली. आता आपण त्याला टर्न करूया. वरून तेल सोडूया. या पुरणपोळीची शेल्फ लाईफ आरामात 1 महिना आहे. 1 महिन्यापर्यंत ती छान टिकते. दोन्ही बाजूनी ती खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे छान गोल्डन कलर येईपर्यंत. आता आपली पोळी भाजून झालेली आहे. आता आपण ती घडी करून खालती उतरवून घ्यायची आहे. आमटी तळण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. पुरणपोळीसाठी आपण जी चण्याची डाळ शिजवली त्याचा जो कट काढला होता तो कट, थोडासा गरम मसाला, मोहरी, जिरं, हळद, लाल तिखट, हिंग, तमालपत्र, गूळ, कढीपत्ता, 2 पाकळ्या दालचिनीच्या, 2 लवंग, 2-3 काळी मिरी, चिंचेचा कोळ आहे, थोडंसं कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण आहे, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. कांदा खोबऱ्याचं वाटण कसं केलं सुवर्णा? थोडं सुकं खोबरं घेतलं, त्याच्यात थोडंसं जास्त कांदा घेतला, त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाला टाकला, गरम मसाला, थोडंसं आलं, थोडंसं लसूण, हे सगळं एकत्र भाजून घेतलं आणि छान वाटून घेतलं. तेल तापले की त्याच्यामध्ये दालचिनी तुकडा, लवंग, मिरी, तमालपत्र टाकायचं आहे. एक जर असं परतून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा. नंतर त्याच्यामध्ये मोहरी छान तडतडून द्यायची आहे. थोडा गॅस आता मी वाढवला आहे.
मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता, गॅस पुन्हा बारीक करायचं जेणेकरून आपली फोडणी करपता कामा नये. हिंग, हळद, तिखट सगळं घालून छान फोडणी जरा परतून घ्यायची आहे. फोडणी परतली गेली आहे. ह्याच्यामध्ये आता आपण कट टाकायचा. फोडणीचा छान सुगंध येतोय. त्याचबरोबर थोडासा गूळ, थोडासा चिंचेचा कोळ, 1 चमचा कांदा खोबऱ्याचं वाटण, हे ऑप्शनल आहे, हे तुम्ही स्किप पण करू शकता. हो हो, आणि थोडासा गरम मसाला पावडर, हे सगळं टाकायचं आहे. कटाची आमटी सध्या पातळच असते, फार घट्ट नसते. तर तुम्हाला वाटलं जरा घट्ट असेल तर मी थोडंसं पाणी वाढवू शकतो याच्यामध्ये. याच्यात घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ. ही झटपट होणारी आहे कारण ऑलरेडी ते कट शिजलेलाच असतो ना. हो हो, आणि चांगली उकळी आली की कोथिंबीर घालून आपण याला गार्निश करायचं. कटाच्या आमटीला छान उकळी आहे आलेली, त्याला आपण कोथिंबीर टाकूया. आपली कटाची आमटी तयार आहे. तुम्हाला जर आमची तेलपोळी आणि कटाची आमटी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.